प्रिय संतोष देशमुख, तुमच्या खुनाचे फोटो मी बघितलेच नाहीत. हेरम कुलकर्णी. तुमचे ते फोटो काल सगळीकडे दाखवले जाताना बघण्याची हिंमतच झाली नाही. बघण्याची आमची हिंमत नाही. तुम्ही ते कसे सहन केले असेल? ती नुसती वर्णनेच मनात भीतीची वादळे आणतात. थरकाप होतो. आणि बघून तरी मी काय करू? माझी हतबल भेकड अगदीक अवस्था मला लज्जित करते संतोष. अशा ठिकठिकाणी घडताना आपण जिवंत आहोत आणि तितकेच असहाय्य होत आहे. याने जास्त त्रास होत आहे. त्यापेक्षा ते बघूच नये असे वाटते. ते अज्ञान आणि एक बनचुकी क्षुद्र सुरक्षितता देते. केवळ कल्पनेनेच बघून त्यातील करुळे अनुभवलेले क्षणभर त्या जागी स्वतःला ठेवून भयचकित झालो. मृत्यू क्षणाक्षणाला जवळ येताना आणि जीवांची काहिली होताना सहन होत नसताना पाईप तुटेपर्यंत होणारी मारहाण मृत्यू सुटका करील यातून अशी अगणित मनस्थिती आणि अखेरच्या क्षणी बायको मुलांचे डोळे समोर येताच डोळ्यात अश्रू येताना समोर निर्लज्ज हसणारे हैवान आणि शेवटी लायटरने डोळे जाळल्यावर फक्त अंधार जगण्याचा आणि मरण्याचाही. काल वन्यजीव दिन साजरा झाला आणि या दिनाचे औचित्य साधून तुमची भीषण अमानुष क्रूर हत्येचे फोटो राजीनाम्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी व्हायरल करण्यात आले. माणसातील वन्य प्राणी यामुळे बघता आले. वन्य प्राणी सुद्धा आपल्या जातीच्या प्राण्याला मारत नाहीत आणि ही माणसातील जनावरे आणि या जनावरांना लपायला जागा करणारी ही सत्तेची जंगले आणि ठेकेदारींच्या चकवा देणाऱ्या अंधाऱ्या गुहा. त्या गुहेमध्ये ही श्वापदे लपून बसली. माध्यमांच्या प्रवाही वाहिन्यांनी त्या अंधाराला भगदाड पडले नाही. ओरडणारा विरोधी आवाज शब्दशः अरण्य रुदन ठरला. तुमच्या कुटुंबियांच्या अश्रूची आणि त्या सत्तेच्या गडद जंगलात ओरखड ही उमटला नाही. गुहेच्या या पाषाण हृदय दगडांना तुमच्या मुलीच्या केविलवाण्या टाहोने पाजर फुटला नाही. संतोष, तुमचा मृत्यू आमच्या महाराष्ट्राचा बुरका फाडणारा आहे. त्या मृत्यूने किमान लाज ही इथल्या राजकीय व्यवस्थेला वाटली नाही. दगडांच्या देशा हे महाराष्ट्राचे वर्णन आमच्या पाषाण हृदयी कोटगणेला उद्देशून म्हटले आहे का, असा प्रश्न आमचा एकूण राजकीय व्यवहार बघून वाटते. जनतेचा आक्रोश सत्तेचा माज कसा लाताडतो, कसा टोलवाटोलवी करतो. सांडलेले लाल रक्त लाल दिव्याला किंचितही विचलित करत नाही. या महाराष्ट्राने खैरलांजीचे भोतमांगे कुटुंबाचे आक्रोश असेच जिरवले आहेत. न्याय मागून भैया भोतमांगे अखेर तसेच गेले. असाच नितीन आगे मारला गेला. भटक्यांच्या पालावर पारधी बेडवर असेच मृत्यू. आवाज उमटत जातो, सन्नाटा होत जातो. त्या मालिकेत तुमचाही मृत्यू विषण्ण करणारा. लोकशाहीचा सर्वात मोठा फायदा हा की कोणत्याही विषयावर ओरडता येत नाही आणि येते तो तोटा हा की ओरडण्याचा काही उपयोग होत नाही. मंत्री पंकजाताई मुंडे यांचा व्हिडिओ फिरला. त्या म्हणतात की धनंजय मुंडे यांचे पान ही ज्यांच्या शिव्या हलत नाही ते वाल्मिक कराड आणि समोरची गर्दी टाळ्यांचा कडकडाट करते. इतका मोठा पुरावा जनतेच्या न्यायालयात बहिणीने दिल्यावर खरे तर त्या व्यक्तीला सहआरोपी करायला हवे, पण केवळ फक्त राजीनामा. त्या कौर्य आणि उलट्या काळजाच्या आरोपाला जो व्यक्ती पाठीशी घालतो त्याला शिक्षा फक्त मंत्री कार्यालयात न येणे इतकेच, पण त्यासाठी तुमच्या भावाला दुःख विसरून मरण्याची धमकी द्यावी लागते. बीड जिल्ह्यांची धर्मसत्ता, तिथली जात संस्था, राज्याची राज्यसत्ता याच्या मागे उभे राहते. ज्याच्या मांडीला मांडी लावून आपण बसतो त्याबद्दल इतर मंत्रिमंडळ सदस्यांनाही काहीच वाटत नाही. आणि शेवटी अधिवेशन सुरळीत चालावे, तिथे कोंडी होऊ नये म्हणून साडूदूसपणे राजीनामा घेतला जातो. म्हणजे केवळ सोय म्हणून. राजीनाम्यांची पार्श्वभूमी म्हणून मोठा फोटो व्हायरल केले जातात. हे हत्ती इतकेच क्रूर आहे. केवळ राजीनामा देण्याचा दबाव निर्माण होण्यासाठी पार्श्वभूमी म्हणून हे फोटो वापरले गेले. यावरून सत्तेचे हे ठेकेदार किती गणिती आणि खेळी खेळण्यात रमले आहेत. संवेदना नावाची गोष्ट किती कोसो दूर आहे हे इथून दिसतंय. सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी सामान्य माणसांचा आदर्श घालून द्यायचा असतो. तिथे एक माणूस 2 लग्न करतो. त्याची बेशरम कबुली नाईलाजाने. ती पत्नी गावात आल्यावर तिच्यावर इतर महिला पाठवून बायकोवर अट्रॉसिटी लावतो. स्वतःच्या बायकोला 14 दिवस तुरुंगात पाठवतो आणि त्याच्याही पुढे जाऊन गावागावात असे कुकर्म पाठीशी घालतो. आणि असा माणूस तुरुंगात टाकणे दूरच, पण केवळ राजीनामा घेण्यासाठी 84 दिवस संपूर्ण मीडिया, सोशल मीडिया आमदार विरोधी पक्ष टोकाला जातो. तेव्हा फक्त पदावरून दूर केले जाते, शिक्षा तर दूरच. काल अंजली दमानिया यांचे अश्रू या हतबल संघर्षाचे प्रतीक होते. अंजली दमानिया यांचे अश्रू
कोणीच या उजड माथ्याने वावरणाऱ्या गुन्हेगार रक्षक व्यक्तीला हात लावू शकत नाही ही हतबलता सांगत होते. ती अगतिकताच आज गावागावात लोक अनुभवत आहे. हे प्रकरण माध्यमांनी लावून धरले म्हणून अन्यथा असेच दडपले गेले असते. हे बघून वाटते की तुमचे खरंच चुकले संतोष. उगाच जीव पणाला लावला. त्या 2 कोटी खंडणीत वाटा मागायला हवा होता. जीव वाचला असता आणि त्या पैशावर राजकारण करायला हवे होते. तिथल्या पुढच्या अनेक निवडणुकीचा निधी वाल्मिक आणि मुंडेंनी मिळवून दिला असता. असल्या उलट्या काळजाच्या राजकारणात का जीव पणाला लावला तुम्ही? राजीनामा घेण्यासाठी इतका जीव टांगणीला लावणारी ही व्यवस्था सहआरोपी करण्यासाठी काय करायला लावील आणि ते काय करायला उतरणार तरी कोण आहे संतोष? हेरम कुलकर्णी.